प्रॉपर्टी घेतलात ना मग म्हातारीला पण घेऊन जा ना. प्रॉपर्टी म्हणजे अधिकार आहे आमचा. ए तू जास्ती बोलू नको. हॅलो. हा हॅलो, बोल ना, कसा आहेस रे? हा नाही नाही हाय अजून जिवंत आहे. एक काम कर तू लवकरात लवकर तू आणि ती बारकी दोघींनी घरी या. का आला रे? एवढा रागात का फोन केलास? राग नको करू तर काय करू. ही म्हातारी हिला मी बघायचं एकट्याने. तुमच्या दोघींची काहीच जिम्मेदारी नाही आहे का? ती हाकते मुतते हे सर्व मीच साफ करायचा. मीच बघायचं सर्व काय. आणि ही माझी पोर हिची आईच गेली मला सोडून. का तर या म्हातारीचं सर्व करायला लागतो. तू नाही सांभाळणार तर कोण सांभाळणार तिला? हा बस मी एकट्यानेच ठेका घेतलाय. बाकी तुम्ही दोघी तर कोणी नाही ना. आणि का ग आता आईला घेऊन जा म्हणते तर नाही म्हणते, माझा अधिकार म्हणते. आणि प्रॉपर्टीचे जेव्हा हिस्से झाले तेव्हा दोघींनी बरोबरची वाटणी घेतलीत ना. तेव्हा नाही विचार केला की ही माझी आई आहे, ही म्हातारी होईल तर काय करावं लागल. प्रॉपर्टी म्हणजे अधिकार आहे आमचा, आमच्या बापाचा हिस्सा आहे आमचा. का अरे आम्ही का सोडू आमचा हिस्सा? हा मग मी कुठं बोलतोय प्रॉपर्टी सोड. प्रॉपर्टी घेतलात ना मग म्हातारीला पण घेऊन जा ना. ए तू जास्ती बोलू नको, समजलास? हा हा जास्ती बोलाल मग काय करशील तू? हा काय करशील तू बोल ना, काय करशील? ए भांडू नका, आपण काहीतरी उपाय करूया. अरे बघ, ही तर आता म्हातारी झाले, असं पण हिचं जास्त दिवस नाही राहिले ना. ही बघणार ना मी बघणार. त्यापेक्षा आपण आता प्रॉपर्टीचे पेपर बनवूया. हा प्रॉपर्टीचे पेपर तयार करून काय करणार आहेस? हिला मारणार आहेस? हा ठीक आहे, तिला संपवे ना. तसे बी हिचे किती दिवस राहिले. काय संपवूया?